तुरुंगाची हवा खाल्ली, बदनामी सहन केली, पण अखेर छगन भुजबळांना दिलासा मिळाला आहे। ईडीच्या चक्रव्यूहातून भुजबळ आता सहकुटुंब बाहेर आले आहेत। महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात नेमकं काय घडलं ज्यामुळे भुजबळांना एवढा मोठा दिलासा मिळाला? नमस्कार, मी महेश आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मोठा कायदेशीर दिलासा मिळाला आहे। गेली अनेक वर्ष ज्या प्रकरणाने राज्याच्या राजकारणात खळबळ माजून दिली होती, त्या महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी ईडीच्या खटल्यातून त्यांची पूर्णपणे निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे। विशेष PMLA न्यायालयाने हा निकाल देत भुजबळ कुटुंबियांना एक प्रकारे क्लीन चिटच दिली आहे। केवळ मंत्री छगन भुजबळच नाही तर त्यांचे पुत्र पंकज भुजबळ आणि पुतणे समीर भुजबळ यांनाही या खटल्यातून दोषमुक्त करण्यात आला आहे। या निर्णयामुळे भुजबळ समर्थकांमध्ये आनंदाचं वातावरण असून राज्याच्या राजकारणातही याचे मोठे पडसाद उमटण्याची शक्यता आहे। हे प्रकरण नेमकं काय होतं आणि हा निर्णय का घेण्यात आला हे समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे। दिल्लीतील महाराष्ट्र सदन बांधकाम आणि इतर काही प्रकल्पांमध्ये कंत्राटदारांकडून मोठ्या प्रमाणावर लाच घेतल्याचा आणि गैरव्यवहार केल्याचा आरोप मंत्री छगन भुजबळ यांच्यावर होता। या कथित घोटाळ्याच्या पैशातून बेनामी संपत्ती जमवल्याचा आणि पैशांची अफरातफर केल्याचा ठपका ठेवून ईडीने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता। याच प्रकरणात मंत्री छगन भुजबळ यांना तब्बल 2 वर्षांचा तुरुंगवासही भोगावा लागला होता। त्यामुळे हे प्रकरण राज्याच्या राजकारणात प्रचंड गाजले होते। मात्र आता न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार या सर्व आरोपांमधून त्यांची सुटका झाली आहे। या निकालामागे एक महत्त्वाचे तांत्रिक आणि कायदेशीर कारण आहे। ECBने दाखल केलेल्या मूळ गुन्ह्यातून मंत्री छगन भुजबळ यांची आधीच निर्दोष मुक्तता करण्यात आली होती। सर्वोच्च न्यायालयाच्या एका महत्त्वाच्या निकालानुसार जर मूळ गुन्ह्यातून आरोपीची निर्दोष मुक्तता झाली असेल तर त्या गुन्ह्यावर आधारित असलेला ईडीचा मनी लॉन्ड्रिंगचा खटला चालू शकत नाही। याच कायदेशीर मुद्द्याचा आधार घेत भुजबळ यांच्या वकिलांनी न्यायालयात अर्ज दाखल केला होता। न्यायालयाने या युक्तिवाद ग्राह्य धरला आणि ECBच्या केसमध्ये क्लीन चिट मिळाल्यामुळे ईडीची केसही रद्दबातल ठरवली। या निर्णयानंतर छगन भुजबळ यांच्यावरील कारवाईची टांगती तलवार आता पूर्णपणे दूर झाली आहे। गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या न्यायालयीन लढाया आणि चौकशीच्या फेऱ्यांतून त्यांना आता कायमचा दिलासा मिळाला आहे। विशेष म्हणजे ज्या महाराष्ट्र सदन घोटाळ्यावरून विरोधकांनी रान उठवलं होतं आणि ज्यामुळे छगन भुजबळांची राजकीय कारकीर्द धोक्यात आली होती, त्या प्रकरणाचा अशा प्रकारे कायदेशीर शेवट झाला आहे। आता या निकालाचा छगन भुजबळांच्या पुढील राजकीय वाटचालीवर कसा परिणाम होतो हे पाहणं रंजक ठरणार आहे। तुम्हाला या निकालावर काय वाटतं? आपली प्रतिक्रिया खाली कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा। चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि ही महत्त्वाची बातमी इतरांना शेअर करा।